नमस्कार मंडळी. रंग अंतरंगातले या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज सगळीकडे रंगांची उधळण सुरू आहे. हास्य, आनंद, गाणी आणि उत्साहाने वातावरण भरून गेले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, होळी हा सण फक्त रंगांचा आहे का, की त्यामागे एक गूढ इतिहास, आध्यात्मिक अर्थ आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला असेल? आज आपण जाणून घेणार आहोत होळीचा इतिहास, परंपरा आणि तिचा खरा जीवनमूल्यांचा संदेश. होळीचा उगम प्रामुख्याने प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेतून झाला. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस राजा स्वतःलाच देव मानत होता, पण त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. राजाने अनेक प्रकारे प्रल्हादाला त्रास दिला, पण त्याची श्रद्धा ढळली नाही. शेवटी हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकाला सांगितले, जिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं. तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे. पण झाले उलटेच. भक्त प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली. यातून काय समजते? अहंकार, अन्याय आणि अधर्म कितीही मोठा असला तरी सत्य आणि श्रद्धेचा विजय निश्चित असतो. म्हणूनच आपण होळीच्या दिवशी होलिका दहन करतो, वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी. त्यानंतर 5व्या दिवशी साजरी होते ती रंगांची होळी, म्हणजेच रंगपंचमी. हे रंग म्हणजे फक्त बाह्य आनंद नाही, तर ते आपल्या जीवनातील विविध भावनांचे प्रतीक आहेत. लाल म्हणजे प्रेम आणि शक्ती, पिवळा म्हणजे आनंद, सकारात्मकता, हिरवा म्हणजे समृद्धी आणि निसर्ग, आणि निळा म्हणजेच शांतता आणि विश्वास. या दिवशी आपण सर्व भेद विसरतो. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी सगळे एकत्र येऊन आनंद साजरा करतो. हा सण आपल्याला शिकवतो की मनातला राग, मत्सर आणि कटुता जाळून टाका आणि आयुष्यात प्रेमाचे रंग भरा. होळीचा आणखी एक सुंदर संदर्भ म्हणजे श्रीकृष्णाने राधेची रंगलीला. गोकुळात श्रीकृष्ण गोपिकांबरोबर रंग खेळायचे. हा रंगलीला म्हणजेच प्रेम, मैत्री आणि आनंदाचा उत्सव होता. म्हणून तर उत्तर भारतात होळी मोठ्या उत्साहात साजरी होते, विशेषतः मथुरा आणि वृंदावन येथे. यातून आपल्याला मिळतो एक संदेश, तो म्हणजे जीवनात आनंदाची उधळण करा, पण मर्यादा आणि सन्मान राखून. आजच्या काळात होळी साजरी करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या म्हणजे नैसर्गिक रंग वापरावेत, पाण्याची नासाडी टाळावी, कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये आणि पर्यावरण आणि प्राण्याची काळजी घ्यावी. सण आनंदाचा असतो, त्रास देण्याचा नाही. होळी आपल्याला शिकवते की अहंकार जाळा, क्षमा करा, प्रेम वाढवा आणि नात्यांना रंग द्या. जर प्रत्येकाने आपल्या मनातील नकारात्मकता जाळली तर समाज आपोआप सुंदर बनेल. मित्रांनो, या होळीला फक्त बाहेर रंग खेळू नका, तर आपल्या अंतरंगातही आनंदाचे रंग भरा. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यशाचे रंग कायम राहो. हीच रंग अंतरंगातले कडून शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद आणि सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.